नाशिकचे लाडके कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार सौ सीमाताई महेश हिरे यांच्या हस्ते नगरसेविका सौ उषाताई हिरामण बेंडकोळी, नगरसेविका नाशिक महानगरपालिका यांच्या आनंदवल्ली येथे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात संपन्न झाले। या उद्घाटन सोहळ्यासाठी नाशिक महानगर सरचिटणीस सौ रश्मिताई हिरे, बेंडाळे गटनेते ॲडव्होकेट श्यामभाऊ बडोदे, सातपूर सभापती समाधान भाऊ देवरे, ज्येष्ठ मार्गदर्शक महेश भाऊ हिरे, ज्येष्ठ मार्गदर्शक भीमराव अण्णा पाटील, अशोक काळे, माणिकराव गायकर, शिवाजी आप्पा शहाणे, नगरसेविका सौ कविता दशरथ लोखंडे, सौ अंकिता महेंद्र शिंदे, सौ सोनाली तुषार भंदुरे, सौ मानसी योगेश शेवरे, नगरसेवक बाळा निगड, सातपूर मंडल अध्यक्ष गौरव बोडके, माजी मंडल अध्यक्ष नारायण जाधव, संजय जी राऊत, युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष प्रवीण पाटील, इगतपुरी तालुक्याचे ज्येष्ठ भास्करराव गुंजाळ, उत्तमराव भोसले साहेब, माजी नगरसेवक अरुण नाना काळे, अशोक जाधव, हिरामण बेंडकोळी, गौरव घोलप, युवा अध्यक्ष सागर निगड, प्रवीण अहिरे, रतन लहांगे, सुनील पोटिंदे, नंदू शेवरे, दादा आरोटे, सतीश घवसास, दत्ता पाटील, शरद मंडलिक, अहिल्या डोंगरेज, रुपाली अहिरे, अमित कोथमिरे, कैलास आचारी, धनंजय लहांगे, जाकी राजपूत, शिवाजी झुरडे, उपस्थित सर्व सातपूर मंडल पदाधिकारी, भाजपचे अनेक पदाधिकारी व आनंदवल्ली पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांचा सौ उषाताई हिरामण बेंडकोळी परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला। या प्रसंगी उपस्थित प्रमुख मान्यवरांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या। सर्वांपर्यंत पोहोचवणारे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्या थोर विचारांच्या लोकांच्या प्रभागामध्ये आपल्या सगळ्यांच्या लाडक्या उषाताई बेंडकोळे यांच्या संपर्क कार्यालयाचं आज उद्घाटन होतं आहे। उपस्थित असलेल्या आमच्या नगर लोखंडे, अंकिता शिंदे आणि तेही आनंदवलीच्या सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी उषाताई बेंडकोळे या आपल्या नगरसेविका यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन होतं आहे। संपर्क कार्यालय असणं हे प्रत्येक लोकप्रतिनिधीसाठी अत्यंत आवश्यक आहे, कारण आपण बघतो की मोठ्या प्रमाणात या भागात जनवस्ती वाढते आहे आणि प्रत्येकाचे काही ना काही प्रश्न असतात। सगळ्यांपर्यंत प्रत्येक व्यक्तीपर्यंत ताई पोहोचू शकणार नाही किंवा त्या सगळ्यांशी संवाद होऊ शकणार नाही। त्यामुळे ह्या कार्यालयाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीशी संपर्क होईल, त्याचबरोबर ज्या ज्या भागातले काही प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्याकरता एक मोठं केंद्र, विश्वासाचं केंद्र ज्याला म्हणून, असं एक केंद्र म्हणून हे तयार होणार आहे। आज आपण बघतो की हा परिसर खूप मोठ्याने वाढतो आहे। आनंदवली असेल, पाईपलाईन रोड असेल, त्याचबरोबर नवशा गणपतीचा परिसर आहे, सिरीन मेडोज आहे, त्याही पुढे गंगापूर गावापर्यंत आपला हा प्रभाग आहे। सोडवण्याकरता आज या कार्यालयाचा खूप चांगला उपयोग होणार आहे। सेविका आहे, याही पूर्वी त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या ह्या भागामध्ये काम केलेलं आहे। संगी उपस्थित असलेल्या आपल्या कार्यसम्राट सीमाताई हिरे, याचबरोबर ज्येष्ठ नागरिक भीमराव अण्णा पाटील, आमच्या मार्गदर्शक रोहिणीताई नायडू, आमच्या सहकारी अंकिताताई शिंदे, त्याचबरोबर कविताई लोखंडे, आमच्या परत दुसरा सहकारी सोनाताई भंदुरे, अवती साधून आम्ही या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं आहे। कारण नाशिक महानगरपालिकेमध्ये 122 नगरसेवक झालेत, पण बरेच जे आपले नागरिक आहे या नागरिकांना दाखले घेणं आणि हे अडचणीचं सोयीचं ठरलं होतं। म्हणून आम्ही सर्वांनी एक निर्णय घेतला आणि आमदार त्यांनी सांगितलं सर्वांनी एक संपर्क कार्यालय शोधत तयार करा, आणि आम्ही लगेच घाईघाईने सर्वांनी संपर्काचा शोध सुरू केला आणि नाशिक महानगरपालिकेचे जे गाळे आहे याच्यामध्ये आम्ही हा राखीव गाळा घेतला आणि जनतेला सुविधा कशा देता येईल आणि आपले पंतप्रधान मोदीजी साहेब यांनी ज्या शासनाच्या योजना राबवल्या आहेत त्या योजना लोकांपर्यंत कशा पोहोचवता येतील याचा आम्ही मानस घेतलेला आहे। आणि तसंच आम्हाला सीमाताई हिरे मार्गदर्शन करत असतात, लोकांना दाखले देणं कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी नाशिक पश्चिमचे कार्यसम्राट आमदार सीमाताई हिरे, माझ्या सर्वच नगरसेविका भगिनी, नवनिर्वाचित मंडलाध्यक्ष गौरवभाऊ बोडके, सर्वच व्यासपीठ वेळ झालेला आहे। सर्वांना सायंकाळच्या टायमाला जास्त कामं असतात, दिवसभर ऊन असतं। थोडक्यात तुमचं अभिनंदन।
परंतु नागरिक हे आपल्याकडनं एक अपेक्षा करतात की त्यांना शासकीय योजना किंवा त्यांच्या छोट्या मोठ्या रस्ता, ड्रेनेज, लाईट, पाणी हे छोट्या छोट्या समस्या असतात आणि त्यांना माहीत नसतं की कंप्लेंट कोणाकडे करावे. आणि आपले नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी जर का ते महापालिकेच्या बिल्डिंगमध्ये गेले आणि त्यांनी अर्ज केला तर एक खिडकीमध्ये तो अर्ज घेतला जातो आणि त्याची कुठे दखल जास्त काही घेतली जात नाही, माझा अनुभव आहे. आणि तेच जर नगरसेवकांनी त्यांच्या थ्रू तो अर्ज जर ऑनलाईन कंप्लेंट टाकली किंवा स्वतः गेले तर नक्कीच ते काम नागरिकांना सुविधा लवकर मिळते. खरोखर तुम्ही अभिनंदन कराल ताई की कार्यालय या ठिकाणी खोललं. बाकीच्या तुमच्याबरोबरचे सहकारी त्यांचंसुद्धा लवकरात लवकर माझ्या अंदाजाने एकत्रच कार्यालय घेत आहे. नागपूर विभागामध्ये स्वच्छता अभियान आणि नागरिकांना नगरसेवकांचं म्हणूया आपण, कार्यालयाचं उद्घाटन आपल्या आमदार सीमाताई हिरे आणि आपल्या सर्वांच्या हस्ते झालं आहे असं मी सर्वांच्या वतीने जाहीर करतो. आपल्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अनेक इथं मंडळींचे नावं, त्याचा उपयोग अशा काही पद्धतीने करायचा आहे का तुम्ही तिघी आणि आपले उपमहापौरसुद्धा बसतील, कारण त्यांचं आणि आपलं युती आहे. आपण भेद करायचा नाही, कारण का दोघांच्या युतीनं आपल्याला हे सरकार चालवायचं आहे कुठलं महानगरपालिकेचं. आणि म्हणूनसाठी मी तुम्हाला आवर्जून सांगतो ताई, आपल्याकडे कामं खूप आहे, खूप कामं बाकी आहे. आता त्याची यादी मी जर सांगायला गेलो तर थोडक्यात मी सांगतो. एकांत तर ते आपला पूल, त्यानंतर नवशा गणपती, त्याच्यानंतर आपण जे आता मध्ये उद्घाटन केलं मधुर स्वीटजवळ, तो एक रस्ता झाला पाहिजे. मी जास्त वेळ न घेता आमच्या प्रभागामध्ये सर्वांनी, तुम्ही तिघांनी, उपमहापौर, महापौर, सगळं आपली भारतीय जनता पार्टी हे सगळ्यांचं नागरिकांचं चांगल्यात चांगलं काम कसं करतील याकडे आमचं पण लक्ष आहे. अशोक काळे असतील, अरुण काळे असतील, अशोक जाधव असतील आणि आमचे माजी अध्यक्ष नारायण आणि सर्वच आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहू, तुम्हाला मदत करू, तुमच्याकडून काम करून घेऊ. नाशिक स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी रोहित गायकवाड.